मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारी आज 13 मे 2026 बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं असून हे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार डिप्रेशनपर्यंत जाऊ शकतं. परंतु या वादळास किंवा कमी दाबास कुठल्याही प्रकारच्या इतर मॉडेलने सपोर्ट केलेला नाही, त्यामुळे याचं चक्रीय वादळ होण्याची शक्यता फार कमी आहे. अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला मान्सूनच्या आगमनासाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळे एकूणच वातावरण बदलते. केरळ ते गोव्यापर्यंत कोस्टल म्हणजेच किनारपट्टी भागात पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेचा कहर झाला असून राजस्थानच्या पश्चिमी भागात उष्णतेने नवीन रेकॉर्डकडे वाटचाल सुरू केली आहे. 48.6 एवढं मोठी नोंद राजस्थानमध्ये काल झालेली. राजस्थान पूर्व भाग, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात या ठिकाणी मोठी उष्णतेची लाट आहे. महाराष्ट्रात देखील उष्णतेच्या लाटेने मोठा कहर केला आहे. जवळपास 46.3 पर्यंत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये नोंदला जातोय. त्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पूर्व भारत, उत्तर भारत WDचा प्रभाव देखील तयार झाला आहे. ही उष्णतेची लाट 14 तारखेलाही कायम राहण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील, पूर्वेकडील आणि उत्तरेकडील टोकास पावसाचं वातावरण राहणं अपेक्षित आहे. साधारण 15 तारखेपासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव काही अंशाने कमी व्हायला सुरुवात होईल. त्याच वेळेस आपण बघतो की कर्नाटक, केरळ भागामध्ये पावसासंदर्भातील ऑरेंज अलर्ट दिला आहे. 16 तारखेला देखील उष्णतेची लाट राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ राहण्याची शक्यता असून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाच्या हालचाली सुरू होतील. 17 तारखेला संपूर्ण राजस्थान आणि पश्चिमी मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ह्या काळात जरी इतर भागात उष्णता दाखवली नसली तरी 40 पार तापमान अनेक राज्यांमध्ये राहणार आहे. मात्र 17 तारखेला विशेष पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही. काल आपण बघतो पूर्व भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये काही राज्यांमध्ये पावसाचं वातावरण होतं. महाराष्ट्रात मात्र विशेष पावसाची नोंद काल झालेली नाही. मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये किरकोळ पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. ECMW मॉडेलच्या अंदाजानुसार या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळी सिस्टम विकसित होईल असा अंदाज देण्यात आलेला आहे. या वादळी सिस्टम नंतर पुढे अरबी समुद्रातही वादळी सिस्टम तयार होईल. बंगालच्या उपसागरातील सिस्टम म्यानमारकडे जाण्याची शक्यता आहे. साधारण 22, 23, 24 अशा पद्धतीने त्याचा विकास होण्याची शक्यता आहे. आपण या ठिकाणी बघतो की या दोन सिस्टमचा परिणाम भारताच्या बऱ्याच भागात होईल आणि त्याच्यात महाराष्ट्राचाही समावेश असण्याची शक्यता आहे. आपण 25 तारखेपर्यंत याचं अस्तित्व बघतो. 1 जून किंवा 8 जूनच्या दरम्यान आपल्याला ह्या वादळी सिस्टम विकसित होताना दिसतील. बंगालच्या उपसागरातील वादळी सिस्टम ह्या साधारण जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात विकसित होतील असा अंदाज आहे. आत्ता जरी वादळी सिस्टम विकसित होताना अडचणी दिसत असल्या तरी भविष्यामध्ये दोन्ही समुद्रात वादळी सिस्टम विकसित होण्याचा अंदाज कायम आहे. घेतला तर बंगालच्या उपसागरात तयार होणारी सिस्टम ही म्यानमारच्या दिशेने, विरुद्ध दिशेने जाणं अपेक्षित आहे. त्याच दरम्यान केरळच्या दरम्यान किंवा गोव्याच्या दरम्यान एक हलकं चक्राकार स्थितीचा वातावरण तयार होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये घाटमाथ्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात थोडं पावसाळी वातावरण तयार होणं अपेक्षित आहे. ECMW मॉडेलनुसार किरकोळ पावसाळी परिस्थिती दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात असू शकते. आज 13 तारखेला आपण बघतो विशेष वातावरण महाराष्ट्रात नसलं तरी घाटमाथ्यावर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये, दक्षिण कोकणामध्ये हलक्या पावसाची स्थानिक शक्यता आहे. 14 तारखेला देखील ही शक्यता कायम आहे. केवळ अंदमानात पावसास पोषक स्थिती निर्माण होते. 15 तारखेला देखील केवळ अंदमानामध्ये पावसाळी वातावरण आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि घाटमाथ्यावर खास करून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात थोडं वातावरण असण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वरूपामध्ये आपण बघतो अगदी 16 तारखेला देखील विशेष वातावरण नाही. म्हणजे महाराष्ट्रात सध्या तरी फार मोठ्या पावसाची परिस्थिती निर्माण होत नाहीये. 17 तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल असं मॉडेल यापूर्वी दाखवत होते, परंतु सध्या हे वातावरण बदललं आहे. आज महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून किरकोळ पावसाच्या घटना काही स्थानिक स्वरूपात घडू शकतात. सांगली परिसर असेल, लातूर परिसर असेल, परंतु विशेष वातावरण नाही. उद्या 14 तारखेलाही महाराष्ट्रात स्थानिक वातावरणासाठी आयकॉन मॉडेलने अतिशय चांगलं वातावरण दाखवलं आहे. 15 तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज काही भागात देण्यात आलेला आहे, परंतु आपण बघतो की स्थानिक वातावरणाचा हा भाग आहे. फार मोठी सिस्टम नसल्यामुळे फार पावसाळ्यासारखा पाऊस वगैरे होईल असं नाही, परंतु काही भागात हे स्थानिक वातावरण असेल. 16 तारखेलाही महाराष्ट्रात स्थानिक पावसाची शक्यता आहे. 17 तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये थोडं वातावरणात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. पावसाचं अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. या मॉडेलच्या आधारे आपण GFSचा अंदाज बघणार आहोत. बंगालच्या उपसागरात तयार झालेली सिस्टम ही विरुद्ध दिशेने जाण्याचा अंदाज दिसतोय. महाराष्ट्रात विशेष पाऊस या मॉडेलने तरी दाखवलेलं नाही. हे GFSचं एक महत्त्वाचं मॉडेल आहे. GFSचंच हे एक मॉडेल आहे. उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक वाढू शकतो असा देखील अंदाज आहे. 19, 20 आणि 21 तारखेला महाराष्ट्रामध्ये भयावह अशा प्रकारची 47°C पर्यंत जाणारी उष्णता निर्माण होऊ शकते. उष्णतेची लाट सक्रिय राहणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये जरी वादळी सिस्टम विकसित झाली असली, एखादा कमी दाब तयार झाला असला, तरी कोणत्याही मॉडेलने याला फार मोठी सिस्टम विकसित होईल, एखादी वादळी प्रणाली किंवा चक्रीवादळ तयार होईल असं दाखवलेलं नाही. त्यामुळे पुढील 48 तासामध्ये याचा प्रभाव कमी होणं अपेक्षित आहे. अंदमानात मान्सून येण्यासाठी पोषक स्थिती पुढील 72 तासामध्ये निर्माण होणं अपेक्षित आहे. साधारणपणे मान्सूनची प्रगती कशी होईल या संदर्भात आपण एक धावता आढावा घेत असतो. आपण बघतो 48 तासामध्ये अंदमानात पोषक स्थिती निर्माण होते. 15 तारखेनंतर मान्सून अंदमानात दाखल होणं अपेक्षित आहे. त्यामुळे लवकरच मान्सूनची वाटचाल आपल्याला भारतीय हवामान खात्याकडून दाखवली जाऊ शकते. घेतला तर लातूर, नांदेड, सोलापूरच्या आजूबाजूने, कोकण किनारपट्टी, नाशिकसह काही भागात पावसाचा अंदाज दाखवण्यात आला आहे. अगदी सातारा, कोल्हापूर किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये देखील चांगल्या प्रकारचं वातावरण दाखवलं जाते. पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये देखील आज थोडी पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. उद्या सकाळी देखील मराठवाड्यातील काही तुरळक भागामध्ये, मग यामध्ये बीडचा काही भाग असेल किंवा लातूर पूर्वचा भाग असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. थोडं कोल्हापूर दक्षिण भागामध्ये वातावरण 14 तारखेला दाखवण्यात येते. किरकोळ पावसाची परिस्थिती बार्शी, सोलापूरच्या दरम्यान पहाटे 15 तारखेला दाखवली जाते. एकूणच वातावरण पोषक बनतंय. कोल्हापूर दक्षिणमध्ये, साताऱ्यामध्ये किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या काही पूर्व भागामध्ये हे वातावरण असणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण या भागात पावसाळी घटना घडण्याची शक्यता आहे. सोलापूर दक्षिणमध्ये 16 तारखेलाही पावसाचा अंदाज देण्यात येतोय. महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता नाही, परंतु आपण बघतो सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर भागामध्ये, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मध्ये मध्ये पाऊस होत राहणार आहे. आणि आयकॉन मॉडेलने 20 तारखेनंतर अरबी समुद्रातील बदलांचा महाराष्ट्रावर आणि कोकण किनारपट्टीवर सकारात्मक परिणाम होण्याचा अंदाज दिला आहे. ईस्टर्न डेव्हलप मॉडेलचा जर आपण अंदाज बघितला तर सोलापूरमध्ये आज थोडं किरकोळ उत्तरेला वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. पावसास अनुकूल परिस्थिती घाटमाथ्यावर असण्याची शक्यता अगदी नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत आहे.
फार मोठं वातावरण असणार नाही, परंतु सोलापूरच्या आजूबाजूने थोडं वातावरण दाखवलं जातंय. लातूर नांदेडच्या भागात, बीडच्या भागात सुद्धा काही तुरळक पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. 14 तारखेलाही सोलापूर दक्षिण, सांगलीच्या काही भागात पावसाचा अंदाज ICMWF मॉडेलने दाखवला आहे. परंतु अतिशय किरकोळ पावसाच्या घटना आहेत. कुठलीही वादळी सिस्टम नाही, हे स्थानिक वातावरण आहे. 17 तारखेपासून अतिशय चांगलं वातावरण यापूर्वी ICMWF मॉडेलने दाखवलेलं होतं. परंतु आता 17 तारखेनंतर पावसाचा विशेष प्रभाव दाखवण्यात येत नाही आणि पाऊस न येणं ही आपल्याला धोक्याची घंटा यासाठी आहे, कारण उष्णतामान हे 47° पर्यंत पोहोचू शकतं महाराष्ट्रामध्ये, अशी भीती आहे. हा ICMWF मॉडेलचा अंदाज आहे. आपण दुसरं व्हर्जन वापरतो. घाटमाथ्यावर आज पावसाची थोडी शक्यता आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये थोडं वातावरण असू शकतं. तीच परिस्थिती थोडी उद्या देखील